नमस्कार. नम्मा डॉक्टर या विशेष कार्यक्रमात मी धनश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या आयुष्यात एखादा छोटासा हादरा बसला किंवा धक्का बसला की त्यानंतर आपण सगळेजण खडबडून जागे होतो. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर बारकाईने लक्ष द्यायला लागतो. गेल्या काही महिन्यात असंच सगळं घडतंय आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात. कोरोना विषाणूंनी या जगात प्रवेश घेतल्यानंतर आपण सगळेच खडबडून जागे झालोय. आपण आपली लाईफस्टाईल कशी असावी, आपलं नेहमीचं खाणं पिणं राहणं वावरणं कसं असावं या बाबतीत अधिक जागृत झालोय. पण असा कोणताही धक्का बसायलाच नको म्हणून आपण विशेष काळजी घेतो का? आणि ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. एखादा छोटासा रोग किंवा आजार झाला तर तो बरा करण्यासाठी आपण किती तात्परतेने काळजी घ्यायला पाहिजे किंवा किती तात्परतेने आपण त्याच्यावर उपचार घेतले पाहिजेत हेही महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्याबद्दलच आज मार्गदर्शन होणारे नम्मा डॉक्टर या आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये नम्मा होमिओपॅथी म्हणजे इम्युजेनिक मायास्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथी ट्रीटमेंट असं ज्याला म्हटलं जातं ते नेमकं काय आहे याबद्दल जाणून घेऊया. आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत नम्मा होमिओपॅथीचे सिनियर होमिओपॅथिक कन्सल्टंट डॉक्टर संतोष इनामदार. नमस्कार डॉक्टर. नम्मा होमिओपॅथी या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. सगळ्यात आधी जसा मी उल्लेख केला सुरुवातीला की इम्युनोजेनिक मायास्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथी ट्रीटमेंट असं नम्मा होमिओपॅथी येथील उपचारांना म्हटलं जातं. अतिशय वेगळे उपचार आहेत. म्हणजे होमिओपॅथी ट्रीटमेंट जी ज्या पद्धतीची असते त्यापेक्षा थोडीशी वेगळी ट्रीटमेंट ही आहे. नक्की काय आहे? कारण ही जी व्याख्या मी केलेली आहे ती तुम्हासारख्या डॉक्टरांसाठी खूप सोपी असेल, पण प्रेक्षक जे आज हा कार्यक्रम बघतायत त्यांसाठी नक्की काय आहे ही व्याख्या मला सांगाल? साधारणतः कसं असतं की नम्मा होमिओपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट दिली जाते, तुम्हाला जी ट्रीटमेंट दिली जाते त्या ट्रीटमेंटला एक स्पेशल टेक्नॉलॉजी थ्रू तयार केलेले आम्ही मेडिसिन्स असतात. ते ॲडव्हान्स फॉर्ममधले मेडिसिन्स असतात. ते ॲडव्हान्स फॉर्ममधले मेडिसिन्स आम्ही अशा दीर्घकालीन व्हेरिकोज वेनसारख्या आजाराला देत असतो, जिथे तुम्हाला ऑपरेशनसारख्या स्थितीतून सुद्धा मुक्तता न करता आपल्याला हा आजार बरा करता येतो. आता साधारणतः ही ट्रीटमेंट काय आहे तर ह्याचं नाव आहे की इम्युनोजेनिक मायास्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे. आता हे ट्रीटमेंट म्हणजे काय आहे तर इम्युनोजेनिक म्हणजे काय तर इम्युनोजेनिक म्हणजे असं की जे आपल्याला इम्युन सिस्टीम असते आपली प्रत्येकाच्या शरीरामध्ये आपली एक डिफेन्स मेकॅनिझम असतं. म्हणजे साधारणतः जेव्हा एखादा आजार होतो किंवा आपल्याला कुठल्याही गोष्टीशी फाईट करायचं असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या प्रत्येक रुग्णांमध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये एक रोगप्रतिकारक शक्ती असते, रेझिस्टन्स पॉवर असते. ह्याच्या आधारावर आपण त्या आजाराशी लढत असतो. मग ही इम्युन सिस्टीम बळकट करण्याचं काम हे होमिओपॅथिक मेडिसिन्स करत असतात आमचे. आता याच्यातून इम्युन झाल्यानंतर इम्युन सिस्टीम बळकट केल्यानंतर आम्ही मायास्मॅटिक मेथडवर दिलेली आहे. म्हणजे काय तर तुमच्यामध्ये जो आजाराचा कॉज असतो, कॉज म्हणजे काय तर तुमचा आजार ज्याच्यातून तयार झालेला असतो. म्हणजे साधारणतः कसं असतं की तुम्हाला वरचे सिम्पटम्स दिसतात, म्हणजे आपण त्याची लक्षणं आजारांची लक्षणांना महत्त्व देतो, पण तो आजार म्हणजे डिझीज कंडिशनला ते महत्त्व देणं व त्याचा कॉज काढून त्या कॉजला ट्रीटमेंट देणं ही नम्मा होमिओपॅथीची स्पेशालिटी आहे. त्याच्याबरोबर आता हा जो जी मी तुम्हाला सांगितलं की इम्युनोजेनेटिक झाल्यानंतर मायास्मॅटिक झाल्यानंतर आता जो आहे तो 6th जनरेशन. हा 6th जनरेशन म्हणजे काय तर आजच्या युगातले जे जनरेशन्स आहेत, म्हणजे थोडक्यात काय तर आजच्या युगात लागू पडणारी रिझल्ट ओरिएंटेड होमिओपॅथी आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. मग हे आजच्या युगाचं म्हणजे काय तर 6th जनरेशन म्हणजे काय तर 6th जनरेशन म्हणजे आज जसे पॅन्डेमिक्स येत आहेत, आता जसे कोरोनाचे पॅन्डेमिक्स आले ज्याच्यामुळे आपल्या लक्षात येतं की ह्याच्यामुळे आपल्याला व्हायरल इन्फेक्शन्स बॅक्टेरियल इन्फेक्शन्स हे सारखे हे सिच्युएशन्समध्ये वातावरणामध्ये हे आजार येत राहतात. मग हे जे जनरेशन चाललं आहे त्याच अशा चालणाऱ्या जनरेशनमध्ये जे आपली लाईफस्टाईल असते, लाईफस्टाईलमधून जे उद्भवलेले आजार असतात, ज्याच्यातून आता हे जे आपल्या वर्किंग स्ट्रेस स्ट्रेनमुळे आलेले आजार असतात, वातावरणाच्या बदलामुळे झालेले आजार असतात, ह्या सर्व कंडिशन्समध्ये मॅच होणारी किंवा त्या पद्धतीनं ट्रीटमेंट देणारी ही आमची 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे, जी आम्ही स्पेशली तयार करून ॲडव्हान्स होमिओपॅथी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ही जी आमची स्पेशल टेक्नॉलॉजी ही जी ॲडव्हान्स होमिओपॅथी देण्यामध्ये असे जे दीर्घकालीन आजार असतात, ह्या दीर्घकालीन आजारांमध्ये बिना शस्त्रक्रिया करता आपल्याला ते पूर्णतः बरे करता येतात व बरं करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. योग्य असं मार्गदर्शन डॉक्टर तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना व्हेरिकोज वेन्स याबद्दल करत आहातच, पण त्याबरोबरच आपल्याला एक कॉल येतोय, तो कॉल घेऊया आपण आणि त्यांचा प्रश्न काय हे ऐकूया. हॅलो.
हॅलो, नमस्ते मॅडम. हा, मी नमस्कार. पुण्यातून बोलतो. माझं नाव पवन आहे. बरं पर्यंत बोलायचं होतं मॅडम. बरं बोला. हो, नमस्ते सर. नमस्ते सर, बोला. सर, मला एक 4 वर्षापासून व्हेरिकोज त्रास आहे. तर एकदा ऑपरेशन पण झालेलं ओके. आहे. परत ते रिपिटेशन झालेलं आहे सर आता. ओके. आता तुम्ही जो सांगितलं मला की बाबा तुम्हाला 4 वर्षापासून व्हेरिकोज वेनचा त्रास आहे आणि एक ऑपरेशनही झालेलं आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये मी आवर्जून तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छितो की जी आम्ही नमा होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट देतोय ते मी जसं सांगितलं आधी की तुमचा हा रिकरन झाला, म्हणजे थोडक्यात काय झालंय तर तुम्हाला हा आजार जो आहे तो मुळापासून बरं झालेला नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं फक्त वरचे साईन सिम्पटम्स म्हणजे जे आता तुम्हाला दिसणारा जो इफेक्ट होता त्याला तुम्ही ट्रीटमेंट घेतली, पण आता तुम्हाला ते मुळापासून बरं करणं फार गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय कर तुमची वेनस सिस्टीम खराब आहे, म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या अशुद्ध रक्तवाहिनी पूर्ण प्रॉपरली वाहत नाहीयेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जे जास्त दिसत होत्या त्याचं तुम्ही ऑपरेशन करून घेतलं, पण मात्र आपल्याला ते परत दिसायला लागलेत. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला हा मुळापासून ट्रीटमेंट घेणं गरजेचे जी नमा होमिओपॅथीमध्ये दिली जाते. तुम्ही लवकरात लवकर आमच्या जवळच्या नमा होमिओपॅथीच्या क्लिनिकशी संपर्क साधा आणि आमच्या ट्रीटमेंटचा लाभ घ्या. मला वाटतं त्यांच्या प्रश्नांचं निरसन झालेलं आहे आणि यातून प्रेक्षकांना सुद्धा एक योग्य असं मार्गदर्शन असं लाभलेलं आहे की शस्त्रक्रिया झाल्यानंतर किंवा आपण व्हेरिकोज वेन्सची ट्रीटमेंट घेतल्यानंतर सुद्धा हा आजार उद्भवू शकतो. तो पुन्हा उद्भवू नये म्हणून नमा होमिओपॅथी जास्त लक्ष देते आणि तो पुन्हा न उद्भवण्यासाठी म्हणून सुद्धा उपचार केले जातात. त्यामुळे समूळ नष्ट होणारा हा आजार नक्कीच नमा होमिओपॅथीमध्ये याचे उपचार मिळू शकतात. व्हेरिकोज वेन्स नक्की कशामुळे होतात आणि नेमकं काय आहे, म्हणजे हा शब्द नेहमी आपल्या कानांवर पडत असतो. अगदी आपल्या घरात कोणाला असेल तर त्याला आपल्याला त्याची माहिती असते, पण नक्की काय असतं व्हेरिकोज वेन्स त्याबद्दल सांगाल? साधारणतः कसं आहे की हा व्हेरिकोज वेन्स हा आपल्या रक्तवाहिनीला झालेला आजार आहे. आम्ही याला काय संबोधतो तर हा एक सर्क्युलेटरी डिसऑर्डर आहे. म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. एक असते शुद्ध रक्तवाहिनी, दुसरी असते अशुद्ध रक्तवाहिनी. जी शुद्ध रक्तवाहिनी असते ती आपल्या हृदयापासून पायांना रक्तपुरवठा करते. अशुद्ध रक्तवाहिनी पायातलं रक्त हृदयाकडे घेऊन जात असते. मग आपला जो हा व्हेरिकोज वेन्स नावाचा जो आजार आहे तो अशुद्ध रक्तवाहिनीला होतो. म्हणजे काय होतं तर जी अशुद्ध रक्तवाहिनी आपली ब्लॉक केली जाते, म्हणजे ब्लॉक होते आणि त्याच्यातून मग तुम्हाला साईन सिम्पटम्स दिसायला चालू होतात. मी या शोद्वारे आवर्जून प्रेक्षक वर्गांना किंवा रुग्ण वर्गांना सांगू इच्छितो की हा जो आजार आहे हा व्हेरिकोज वेन्स आहे हा 90% लोकांच्या लक्षात येत नाही, अर्ली स्टेजमध्ये लक्षात येत नाही, कारण ह्याच्यामध्ये सिम्पटम्स थोडे कमी असतात. नंतर 4th स्टेजमध्ये म्हणजे ज्यावेळेस तो पुढे प्रोग्रेसिव्ह बनतो किंवा तो खूप वाढलेला असतो त्या स्टेजमध्ये तो लक्षात येतो. जनरली आपल्याला काय दिसून येतं की हा व्हेरिकोज वेन्स झाल्यानंतर जी 4th स्टेज असते अशा स्टेजेसमध्येच पेशंट जास्त येतात. अर्ली स्टेज म्हणजे कसं की ज्यावेळेस ते शिरा दिसत असतात, निळ्या पिवळ्या हिऱ्या आपले वेन्स फुगलेले असतात, डायलेट झालेले असतात, अशा पोझिशन्समध्ये त्याच्यात पेन्स नसतात, त्याच्यामुळे ते पेनलेस असतात, त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मग हळूहळू हा आजार वाढत जातो. अशा पद्धतीचा हा व्हेरिकोज वेन्स असतात. पण मात्र ह्याच्यामध्ये काही साईन सिम्पटम्स असतात. लक्षणं काय असतात हे मी आवर्जून सांगू इच्छितो. सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या पायांना सूज येणे, सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या पायांवर अगदी निळसर पद्धतीच्या छोट्या छोट्या स्पायडर वेन्स दिसणे, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होणे. कन्फ्युजन म्हणजे कसं 90% स्त्री वर्गांमध्ये कन्फ्युजन होतं की ते कन्फ्युजन असं असतं की आपली स्किन थोडीशी फेअर आहे किंवा आपण गोरे आहोत, त्याच्यामुळे ते स्किन आपल्या पायावर ते नसा दिसत असतील, किंवा आपण खूप वेळ उभा राहतो किचनच्या निमित्ताने किंवा कामाच्या निमित्ताने, त्याच्यामुळे गैरसमज निर्माण होतो आणि तिथे ते ओव्हरलुक केलं जातं किंवा दुर्लक्षित केलं जातं. मग तोच आजार पुढे पुढे वाढत जातो. त्याच्यानंतर काही स्टेजेसमध्ये तुम्हाला त्याचे डायलेटेशन्स वाढत जातात. हळूहळू ही जी स्पायडर दिसणारी वेन असते ते हळू वाढून मोठी बनते. मोठी झाल्यानंतर ती एंगोज आणि लार्ज बनते. मग त्याच्यानंतर थोडेसे तुमचे पाय काळे पडायला चालू होतात. काळे पडल्यानंतर त्याच्यामध्ये एक्झिमॅटस स्टेज येते. एक्झिमॅटस स्टेज म्हणजे काय तर त्याच्यामध्ये एक प्रकारची खाज चालू होते. त्याच्यामध्ये काळसरपणा झाल्यामुळे पायामध्ये हेवीनेस येणं म्हणजे पाय जड होणे, पायामध्ये क्रॅम्प्स म्हणजे थोडक्यात पायांमध्ये एकदम दुखल्यासारखं होणं, रात्रीची झोप न लागणं, पाय सारखे हलवत ठेवणं किंवा पाय एका जागेवर न ठेवता येणं,
येणं, हे सगळी लक्षणं आपल्याला दिसायला चालू होतात. याच्याबरोबर एक महत्त्वाचं लक्षण असतं की जेव्हा पायाला एक्झिमॅटस स्टेज झालेली असते, काही लोक त्या स्टेजमध्ये सुद्धा दुर्लक्ष करतात. मग ते दुर्लक्ष केल्यानंतर मग त्याच्यानंतरची जी स्टेज असते त्याला म्हणतो अल्सरेशन स्टेज. म्हणजे काय होतं की तिथे जखम तयार होते. अगदी तिथे जखम झाल्यामुळे तिथे दुखावा चालू होतो, त्याच्यातून पाणी यायला चालू होतं, थोडक्यात इन्फेक्शन होतं तिथं. मग इन्फेक्शन झाल्यानंतर पायाला सूज येणे, हे सगळे सिम्पटम्स दिसायला चालू होतात. ही साधारणतः व्हेरिकोज वेनचे लक्षणं आहेत. पण साधारण व्हेरिकोज वेन्स जसं तुम्ही आत्ता सांगितलं की बऱ्याच वेळेला स्त्रियांमध्ये व्हेरिकोज वेन्स जास्त प्रमाणात आढळून येतात, पण सतत उभं राहिल्यामुळे किंवा अशा काही कारणांमुळे व्हेरिकोज वेन्सचा आजार होतो का? अगदी बरोबर आहे तुमचं की सतत उभा राहिल्यामुळे सुद्धा व्हेरिकोज वेन्स होतात. मी आवर्जून सांगू इच्छितोच की व्हेरिकोज वेन्सची कारणं काय आहेत, व्हेरिकोज वेन्स होण्यामागचे मेन रिझन काय. तर आपल्यामध्ये पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की व्हेरिकोज वेन्स हे स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात दिसत आहेत. फर्स्ट कारण त्याचं असं आहे की एक्स्ट्रा वेट, वजन जास्त असणं हा एक महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यामध्ये व्हेरिकोज वेन्स होण्याचे चान्सेस असतात. दुसरं आहे की आपला जॉब प्रोफाईलमुळे काही लोकांना लॉंग स्टँडिंग उभं राहावं लागतं. म्हणजे साधारणतः हा वर्ग कुठला येतो, जो पिऊन असतात, म्हणजे नोकरीसाठी किंवा आपले पोस्टवर असतात त्या लोकांना होऊ शकतो, जे सिक्युरिटीचे काम करतात अशा लोकांना होऊ शकतो, जे तुमच्यामध्ये हॉटेल्समध्ये काम करतात, जे लोक लॉंग स्टँडिंग असतात अशा लोकांमध्ये होऊ शकतो. काही लोकांमध्ये जे प्रॉंग सिटिंग असतात, म्हणजे खूप वेळ बसून असतात, अशा लोकांमध्ये सुद्धा जमिनीचा संपर्क कमी होतो आणि अशा लोकांमध्ये सुद्धा व्हेरिकोज वेन्स होऊ शकतात. मग आता त्याच्यानंतर हे सगळं कारणं झाल्यानंतर सुद्धा काही बेसिक कारणांपेक्षाही वेगळी कारणं असतात. त्याच्यामध्ये यंग जनरेशन्समध्ये एक्स्ट्रा वेट लिफ्टिंग, म्हणजे थोडक्यात काहीतरी जी लोक जिमला जातात, जे जिममधून खूप एक्सरसाइज करतात, हेवी वेट्स उचलतात, किंवा घरामध्ये सुद्धा जनरली नॉर्मली काही व्यक्तींना इकडचं वेट उचलून तिकडे ठेवण्याची सवय असते, अशा लोकांमध्ये सुद्धा पायांना ताण पडतो, पायांच्या शिरांना ताण पडतो आणि त्याच्यातून तुम्हाला व्हेरिकोज वेन्स उद्भवण्याचे चान्सेस असतात. काही केसेसमध्ये जी फिमेल्समध्ये आवर्जून पाहायला मिळतं किंवा स्त्री वर्गांमध्ये जास्त प्रमाणात दिसतात, त्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत. ते म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये साधारणतः बाळाचं वजन झालेलं असतं, हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरिकोज वेन्स होण्याची शक्यता असते. आजपर्यंत जवळजवळ 1 लाखांहून जास्त नम्मा होमिओपॅथीचे असे रुग्ण आहेत जे बरे झालेले आहेत आणि ज्यांना या होमिओपॅथी ट्रीटमेंटचा खूप फायदा झालेला आहे. पण व्हेरिकोज वेन्सबद्दल बोलायचं झालं तर असं काही उदाहरण तुमच्याकडे आहे का की ज्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स खूप होती किंवा ज्यामध्ये सिम्पटम्स सुरुवातीला दिसत नव्हते, पण त्याची योग्य ट्रीटमेंट नम्मा होमिओपॅथीमध्ये झाली आणि आज ते रुग्ण खुश आहेत या सगळ्या उपचारांमुळे? आवर्जून मी सांगू इच्छितो की आमच्याकडे एक पेशंट्स होते, पेशंटचं नाव आहे की भीमराव वाळके म्हणून पेशंट होते, ज्यांच्याकडे व्हेरिकोज वेन्सची ही लास्ट स्टेज होते. त्यांचं मनोगत वगैरे मी सगळं हे करता येईल, पण मात्र ते पेशंट जेव्हा आमच्याकडे आलते त्यावेळेस त्यांचं एज जे होतं, एज फॅक्टरच्या ते दुर्लक्षित केलेले व्हेरिकोज वेन्स होते. त्या पेशंटची अशी सिच्युएशन होती की त्यांचे दोन्ही पाय काळे पडले होते. त्या सिच्युएशनमध्ये त्यांच्यामध्ये जखम झालेली होती, म्हणजे थोडक्यात काय तर अल्सरेशन स्टेज झालेली होती. मग अशा सिच्युएशन्समध्ये त्यांच्या विचारामध्ये, म्हणजे थोडक्यात त्यांच्या मानसिकतेमध्ये इतका बदल झाला की आपले पाय कापावे लागत आहेत काय, आपल्या पायांना आता ऑपरेशनशिवाय दुसरा पर्याय नाही आहे, आता आपल्याला चालता येणार नाही प्रॉपर, आता आपल्यामध्ये आपलं जीवन एकदम डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं जातं. मग अशा सिच्युएशन्समध्ये सुद्धा आम्ही नमा होमिओपॅथीमध्ये त्या व्यक्तीला बरं केलेलं आहे. त्याच्यामध्ये 90% त्याच्यामध्ये पर्सेंटेजमध्ये बरं वाटतंय त्याला. पण मात्र ही ट्रीटमेंट व्हेरिकोज वेन्सची तर झालीच आहे, पण त्याच्या त्या मानसिकतेला, त्याचं ते जे पुढचे जे ऑपरेशन्स होते ह्या कंडिशन्समधून सुद्धा आम्ही त्याला बाहेर काढण्यामध्ये मदत केलेली आहे. अशा सिच्युएशन्समध्ये त्याच्या सगळ्या बाजूने, म्हणजे थोडक्यात मेंटली त्याचं जे डिप्रेशन चालते, फिजिकली त्याच्यामध्ये जे बिहेवियर्स बदल होते, मग त्याच्यामध्ये जनरली त्याच्यामध्ये जी जखम झालेली होती, म्हणजे त्याच्या प्रथम दर्शनीय सोल्युशन तर दिलंच आहे आम्ही त्याला, पण त्याला पेशंट ॲज अ होल, म्हणजे थोडक्यात काय तर तो पूर्ण रुग्ण आम्ही बरा केला आहे.
पूर्ण रुग्ण बरं करण्यामध्ये आम्ही साधारणतः जी ट्रीटमेंट आहे त्या पूर्ण रुग्णाच्या बाजूने, म्हणजे थोडक्यात काय तर आपण त्याला त्याचे जी कंडिशन्स आहेत ते व्हेरिकोज वेन्सच्या तर कमी केलेत, पण त्याच्याबरोबर त्या रुग्णाची मानसिकता, त्या रुग्णामध्ये होणारे डिप्रेशन्स, त्या रुग्णामध्ये जे हालचालाबद्दल किंवा जीवनाबद्दल आलेलं जे नैराश्य होतं हे सर्व आम्ही व्यवस्थित रीतीने त्याला ट्रीटमेंट देऊन बरं केलेलं आहे. त्याचं तसं मनोगतही दिलेलं आहे, ते आपण पाहू शकतो. बरोबर. म्हणजे एखादा आजार समूळ नष्ट करणं, कारण त्याची मुळं कुठे कुठे मानसिकतेकडे असतात, कुठे कुठे शारीरिकता पण त्यामध्ये असते, तर या समूळ नष्ट करताना हा आजार आणि यामध्ये नम्मा होमिओपॅथीचे यशस्वी उपचार कसे झाले त्याबद्दल भीमराव वाळके यांनी स्वतःचं मनोगत व्यक्त केले, ते आपण पाहूया. माझं नाव भीमराव जनार्दन हाडके आहे. मी राजीवनगर हिंगणा रोड इथे राहतो. मला बऱ्याच दिवसापासून पाय माझे काळे यायचे, पायामध्ये पुढे यायच्या, खाजवाचं पाय. तर मी शोधत होतो कोणत्या तरी डॉक्टरकडे जायचं. तर एकदा मी असंच घरी बसलेलं असताना मी टी व्ही पाहिलं, तर मला ते नम्मा वैद्यशाळाबद्दल प्रोग्राम चालू दिसला. आणि जो मला त्रास होता तो मग त्याच्या टी व्हीमध्ये मला दाखवण्यात आला त्याच्यामध्ये. तर मी मुलाला म्हटलं की बेटा बोला आपल्याला हे बरोबर थोडंसं. तर मग त्या मुलांनी फोन लावला आणि मग मी नम्मा वैद्यशाळेमध्ये इथे आलो. त्याच्यानंतर त्यांनी माझं ट्रीटमेंट सुरू केलं. माझा आय डी नंबर आहे 94 माझा आय डी नंबर आहे. मी ते घेतला आणि मी शिखा सिंह मॅडमकडे जे औषधाची तयारी सुरू केली. तर औषधी घेण्याकरता मॅडमनी इतकं सुंदर त्यांनी माझ्याशी बोलले आणि मला ते खूप आवडलं. आणि मी कंटिन्यूस त्यांच्या त्या औषध ज्या प्रकारचे मला औषध देत गेले त्याचे मी औषध घेत गेलो आणि मला इतके 4-5-6 महिन्यामध्येच मला रिलीफ वाटायला लागला, एकदम छान वाटायला लागलं. आणि आता मला 90% आराम आहे. आणि मला असं वाटतं की जे मी 100 वर्ष म्हणजे असं की काल उद्या मला चला आता माझे पाय सडणार, खराब होणार, मला त्रास होणार. तर मग असं वाटलं जेव्हा इथे मी आलो तर मला इतकं असं वाटतं की आता आणखी मी 10-15 वर्ष जास्त जगू शकतो, असं माझा इथं आराम पडला. आणि माझं ट्रीटमेंट सुरू झाल्याच्या नंतर मला इतकं आनंद वाटला की शिखा सिंह मॅडमला खूप माझे धन्यवाद त्यांना आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पूर्ण टीमला पण धन्यवाद देतो. जसं यांनी आत्ता सांगितलं की थोडंसं दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष झाल्यानंतर याच्यामधली कॉम्प्लिकेशन्स कशी वाढत गेली त्याबद्दल त्यांनी सांगितलं. पण मला तेच विचारायचं आहे की व्हेरिकोज वेन्स सारखा आजार सुरुवातीला स्त्री वर्गामध्ये जसं तुम्ही मला मगाशी म्हणालात की अतिशय दुर्लक्षित होतो आणि त्यानंतर तो वाढत गेल्यानंतर मग त्यामध्ये जास्त त्रास होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेला अशा रुग्णांना इतरही आजार असतात. तर होमिओपॅथी ट्रीटमेंट घेताना फक्त व्हेरिकोज वेन्सवर काम केलं जातं की मग या आजारांवर लक्ष देऊन मग त्या पद्धतीने यावर उपचार केले जातात? अगदी होमिओपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट असते त्या ट्रीटमेंटमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचे कॉम्प्लिकेशन्स तर ट्रीट केलेच जातात, पण त्याच्याशी असणारे को रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स म्हणजे आजाराशी संबंधित असणारे इतर कॉम्प्लिकेशन्ससुद्धा ट्रीट केले जातात. म्हणजे थोडक्यात काही तर आम्ही होमिओपॅथीमध्ये रिकरन्स आणि कॉम्प्लिकेशन्स हेच अवॉइड करत असतो. आता जी कॉम्प्लिकेशन्स पद्धती आहेत म्हणजे व्हेरिकोज व्हेन्समध्ये जसा आता आपण रुग्ण पाहिला त्याचं मनोगत पाहिलं की कॉम्प्लिकेशन्समध्ये होते, तसंच व्हेरिकोज वेन्सचे पहिल्या स्टेजमध्ये, सेकंड स्टेजमध्ये, थर्ड स्टेजमध्ये जेव्हा दुर्लक्षित केलं जातं तर मेजर कॉम्प्लिकेशन्ससुद्धा होण्याचे चान्सेस असतात. आता 90% जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की रुग्णांमध्ये ते कळत नाही आहेत की हे आजार आपल्याला आहे म्हणून, की त्याच्यामुळे हे कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता ह्याच्यातला मेजर कॉम्प्लिकेशन्स काय आहेत तर याच्यामधलं मेजर कॉम्प्लिकेशन्स आहे DVT म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिस. मी ह्या शोद्वारे आवर्जून सांगू इच्छितो की ही DVT हे एक मोठं कॉम्प्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये आपल्या रक्ताची गुठळी बनते. ती रक्ताची गुठळी बनल्यानंतर ती आपल्या हृदयाला जाऊ शकते, आपल्या मेंदूला जाऊ शकते, आपल्या फुफ्फुसांमध्ये जाऊ शकते, जीवितहानीसुद्धा होऊ शकते, ज्याच्यातून आपल्याला ICU किंवा नुकसान होण्याची चान्सेस जास्त असतात. मग अशी स्टेज येण्याच्या आधीच रुग्णवर्गाने किंवा आपल्या पेशंट्सने नॅचरल होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेणं फार गरजेचे असते. आणि ह्याच्याबरोबर दुसरे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम्स येऊ शकतात, त्याच्याबरोबर तुमचे ब्रेन म्हणजे तुम्हाला मानसिकतेवर परिणाम
परिणाम होऊ शकतो. परत तुम्हाला फुफ्सांचे म्हणजे लंग्सचे डिझीज होण्याचे चान्सेस असतात. आणि लास्टची स्टेजमध्ये कधी कधी अशी सिच्युएशन्सही निर्माण होतात की पाय एवढे काळे पडतात, पायांमध्ये जखमा बऱ्या होत नाहीत, 2-2 वर्ष 3-3 वर्ष हे रुग्ण ते आजार सहन करत असतात. औषध उपचारी प्रणाली चांगली मिळत नसते. मग अशामध्ये ॲम्प्युटेशन सुद्धा करावं लागतं, म्हणजे पाय कट करण्यापर्यंत सुद्धा वेळ येऊ शकते. तर मी या शोद्वारे आवर्जून सांगू इच्छितो की या स्टेजला न जाता कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करण्यासाठी आपण लवकरात लवकर नमा होमिओपॅथीची नॅचरल वेची ट्रीटमेंट आहे ते घेणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्याही आजाराकडे लवकरात लवकर लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे, कारण सुरुवातीला ते लक्ष दिलं गेलं तर कदाचित ते उपचार पटकन यशस्वी होऊ शकतात. पण याबरोबर जसं तुम्ही सांगितलं ना की अगदी पुढची स्टेज व्हेरिकोज वेन्समधली म्हणजे बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया करावी लागते किंवा पाय कापण्यापर्यंत ही स्टेज पोहोचू शकते. हे सगळं टाळण्यासाठी होमिओपॅथीमध्ये ही काय ट्रीटमेंट दिली जाते, काय उपचार दिले जातात की जेणेकरून आपण शस्त्रक्रिया टाळू शकतो? अगदी करेक्ट आहे तुमचं. होमिओपॅथी म्हणजे जी नमा होमिओपॅथी म्हणजे जी ट्रीटमेंट दिली जाते ती तुम्हाला जसं आधी सांगितलं की हे स्पेशल टेक्नॉलॉजी थ्रू ॲडव्हान्स ट्रीटमेंट दिली जाते. ही होमिओपॅथीतली ॲडव्हान्स फॉर्ममधली ट्रीटमेंट आहे ज्याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत, ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे केमिकल्स नाही आहेत, त्याच्यामुळे त्याचे इल इफेक्ट्स तुमच्या बॉडीवर कसल्याही प्रकारचे होत नाहीत. त्याच्यानंतर जो व्हेरिकोज वेन्सला जी सर्जरीज किंवा इतर जे ऑप्शन्स असतात हे न करता सुद्धा आपल्याला आजार बरा करता येतो. हा मूळ आजार कसा बरा करता येतो तर मूलभूत तत्वापासूनच तयार केलेली मेडिसिन्स असतात. म्हणजे थोडक्यात काय तर आम्ही जी नमा होमिओपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट देतो त्याची बेसिक तत्व आहेत, त्याची 3 बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, त्याच्या आधारावर आमची ट्रीटमेंट असते. त्याच्यातला फर्स्ट आणि फॉरमोस्ट तत्व आहे की आजार हा मुळापासून मुळासकट ट्रीट झाला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय तर त्या आजाराच्या साईन सिम्पटम्सला महत्त्व न देता त्याचं मूळ कुठं आहे पाहून त्याला ट्रीटमेंट दिली पाहिजे, जी नमा होमिओपॅथीमध्ये दिली जाते. दुसरं, त्या आजारापासून होणारा त्रास जो असतो त्याच्यापासून जे होणारे साईन सिम्पटम्स किंवा तुम्हाला जे लक्षणं दिसतात ते हळूहळू टप्प्याटप्प्याने ग्रॅज्युअली कमी होतात, पण मात्र ते बरे होण्याचे चान्सेस आमच्याकडे जास्त असतात. आणि थर्ड, जसं तुम्ही आत्ता सांगितलंस की बाबा त्याच्यातून कॉम्प्लिकेशन्स आम्ही अवॉइड करतो, म्हणजे रिकरन्स आणि कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करण्यासाठी सुद्धा नमा होमिओपॅथीची ट्रीटमेंट उपयुक्त ठरू शकते तुम्हाला. बरोबर आहे. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, आपल्या प्रेक्षकांना उपयुक्त असा सल्ला दिलात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप आभार.